दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहत आहेत एका बाजूने टीम दामणगाव आणि दुसऱ्या बाजूने टीम टेमगरपाडा आणि मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाते. नाण्याच्या एका बाजूने हेड आहे, दुसऱ्या बाजूने टेल आहे. कोणत्या टीमचा कर्णधार कॉल करेल? टेमगरपाडा टीमचा कर्णधार कॉल करतो. हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी आलंय हेडच. मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण शुभेच्छा द्यायच्या दोन्ही कर्णधारांना आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं. पहिल्यांदा ते आपण पाहत आहेत ड्रिंक्स आहेत, ते ड्रिंक्स द्यायचे आहेत दोन्ही कॅप्टन्सना. आपण पाहत आहेत या ठिकाणी ड्रिंक्स दिले जात आहेत. मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. नाणेफेकीचा कॉल जर एकंदरीत आपण पाहिला तर टीम टेमगरपाडानं जिंकलाय. कालचा दिवस देखील आपण इकडेच होता. कालचा दिवस देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामने रंगले. ज्या पद्धतीने आयोजन नियोजन केलंय बादवड विषय आयोजनाबद्दल काही दोन शब्द असतील? नियोजन बोलायचं तर खूपच सुंदर, कारण का शरद विजय सर्व टीमनी एवढी मेहनत घेतली का 8 दिवसात इतका सुंदर ग्राउंड केला का आम्हाला पण याची कल्पना नव्हती की इतकी मेहनत सर्वांनी केलेली आहे. आणि इकडे आता भादवड ग्राउंडचा, भादवड टेमगरपाडा ग्राउंडचा हा एक इतिहासच आहे का इथे मॅच खेळण्यासाठी खेळाडू संपूर्ण आतुरतेने वाट बघत असतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे गावदेवी भादवडच्या माध्यमातून. आता परत 7-8ला आपली टुर्नामेंट आहे जयांबे 40+, तिथेही असाच एक देखावा तुम्हाला बघायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला तर कालचा दिवस इकडनं धावा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनत होत्या. नाणेफेकीचा कॉल या मॅचमध्ये जिंकलाय. आपण समोरच्या टीमचा जर विचार केला तर दामणगाव टीम ती देखील एक दिग्गज टीम आहे. सध्याच्या घडला त्यांचा देखील परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने आपण पाहिलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का टीम ही ती बलाढ्य आहे आणि सामना चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच ऑल द बेस्ट. तर हे होते टेमगरपाडा टीमचे कॅप्टन. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपल्या समेत आपण पाहत आहेत गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीमचे कर्णधार आहेत. एकंदरीत विचार केला तर टीम टेमगरपाडा एक दमदार संघ म्हणून ओळखला जातो आणि याच विभागातून बिलॉंग करतो. एकंदरीत टेमगरपाडाचा आणि अंतर 2 मिनिटाचं अंतर आहे. नाणेफेकीचा कॉल विरोधी संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जर आपण नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर निर्णय काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असता. परंतु आता मनाविरुद्ध घडले. प्रथम बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सर्व टीम पॅक आहे का? हॅलो, पूर्ण टीम आहे का या संपूर्ण स्पर्धेमध्ये? हो हो, पूर्ण टीम आहे. 100% देण्याचा प्रयत्न केला जाईल टीम दामणगावकडनं. 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट. तर हे होते दामणगाव टीमचे कर्णधार. आपण जाऊया त्वरित समालोचन कक्षामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूने टीम दामणगाव, दुसऱ्या बाजूने टीम टेमगरपाडा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम टेमगरपाडानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स दामणगावला इकडनं प्राचारित केलंय. चला टीम जयांबे टेमगरपाडा, आपल्याला विनंती असणार आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तत्पूर्वी दोन्ही टीमचे 12th मॅन 12वे खेळाडू चला आपण आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे मॅच स्टार्ट होण्या अगोदर.
आणि त्यानंतर होणारा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी एका बाजूनं टीम पाहायला मिळेल आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या उपक्षामध्ये सागर 11 गोरसई. पहिली इनिंग अशी समाप्त होईल या मॅचची. त्यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. चला दोन ऑफिशियल पंच आपल्याला विनंती असणार आहे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला टेमगरपाडा टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. दोन ऑफिशियल पंच आपल्या समेत जोडले जातील पहिल्या मॅच करिता. प्रेक्षकांच्या भेटीकरिता पहिला सामना इकडनं येतोय. दोन दिग्गज संघ, दोन दमदार संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. नक्कीच जर आपण विचार केला तर ओरिजिनल 40+ मध्ये दोन्ही टीमचा देखील दबदबा राहिला आहे, परंतु इकडनं जेव्हा दोन दमदार विरोधक एकामेकाच्या विरोधामध्ये येतात तेव्हा नक्कीच सामना पाहायला खूप जास्त मजा येते. प्रेक्षकांना देखील यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे, कारण दोन चांगल्या टीम्स एकमेकाच्या विपक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत एकंदरीत या स्पर्धेमध्ये संपूर्ण ओरिजिनल 40+ मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या क्रमांकावर रँक करणारा बॅटर टीम दामणगावचा नितीन पाटील, ज्याच्या वैयक्तिक धावा आपण पाहताय 520 धावांनी पहिल्या क्रमांकावर रँक करतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 352 धावा टीम सापे खेळाडूचं नाव आहे आपण पाहतायत संतोष सुतार. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रँक करणारा खेळाडू आहे आपण पाहतायत 336 धावा टीमचं नाव आहे आपण पाहतायत सावंदे खेळाडूचं नाव आहे.
विश्वास पाटील. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर रँक करणारा बॅटर आपण पाहतायत 291 धावा टीमचं नाव आहे. जून आंदुरकी खेळाडूचं नाव आहे जितू पाटील. त्यानंतर 5व्या क्रमांकावर रँक करणारा बॅटर आपण पाहतायत 274 धावा टीमचं नाव आहे. आपण पाहतायत सरवलीपाडा खेळाडूचं नाव दिलीप पाटील आपण पाहतायत. त्यानंतर विकेट टेकरमध्ये आपण जर विचार केला तर प्रथम क्रमांकावर रँक करणारा टीम दामणगावचा जर आपण एकंदरीत विचार केला तर सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज सूरज पाटील आहे. आणि जर विचार केला तर सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू देखील टीम दामणगावचाच आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर रँक करणारा टीम आपण पाहतायत पुंडास गोलंदाजाचं नाव आहे योगेश शेलार. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रँक करणारा गोलंदाज टीमचं नाव आहे दामणगाव. गोलंदाजाचं नाव आहे योगेश भोईर ज्यानं वैयक्तिक 24 विकेट मिळवल्यात संपूर्ण या हंगामामध्ये आपण पाहतायत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर 21 विकेटनी आपण पाहतायत टीमचं नाव आहे आमनेपाडा. खेळाडूचं नाव आहे अनंता जाधव. आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावर आपण पाहतायत 20 विकेटनं टीमचं नाव आहे पुंडास आणि गोलंदाजाचं नाव आहे उमेश देसले. एकंदरीत आपण पाहतायत ज्या पद्धतीनं विकेट टेकरमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारा गोलंदाज आपण पाहताय सूरज पाटील टीम गावदेवी दामणगावचा. तर सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू देखील टीम दामणगावचाच आहे. खेळाडूचं नाव आपण पाहताय नितीन पाटील ज्यानं 520 धावा वैयक्तिक बनवल्यात यंदाच्या हंगामामध्ये. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सलामी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. 2 सलामीवर बॅटर्स आपण पाहतायत. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन पंडित भोईर आलेत. आणि सलामीची जोडी एका बाजूने आपण पाहतायत महेश माळी आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतायत ते म्हणजे श्याम भोईर. यापुढे होणारी मॅच दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचं. एका बाजूने टीम आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये सागर 11 गोरसई नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर त्या मॅचला देखील त्या मॅचचं नाणेफेक इकडनं केलं जाईल. आपण पाहता इकडनं प्रत्येक सिक्सर हॅट्रिक करिता सुजित डॉन आणि त्याचबरोबर विनायक मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मॅचला होतीये सुरुवात. लेट्स प्ले गेम इज ऑन. फायनल डे ला इकडनं सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन पंडित भोईर सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल इकडनं आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच सहमत नाहीयेत. कोणत्याही पद्धतीचे धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली आहे या षटकाची पंडित भोईरनं. ते देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखले जातात. परंतु समोर जर आपण विचार केला तर दामणगाव टीम आहे ज्या टीमकडे रन मशीन नितीन पाटील आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर टीम रँक देखील करताना दिसली आहे. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त आहे. ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील रिटर्न करतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. थोडीशी पंबलिंग आणि त्याचा फायदा आता दोन्ही बॅटर्सने इकडनं उचललाय. खराब क्षेत्ररक्षण. पाहता पाहता चौथी धाव देखील पूर्ण केली आहे. 5वी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न. 5 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 6वी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता इकडनं काय घडलंय. 6 धावा पळून पूर्ण केल्यात. आता दामणगावच्या खेळाडू कक्षामधनं या ठिकाणी आपण पाहताय दामणगाव टीम आता खेळाडू कक्षामधनं टाळ्या वाजवतीये कारण जबरदस्त 6 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सने. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये जर आपण विचार केला तर टेन्शनचं माहोल आलंय की इकडनं काय घडलंय. जिकडे फक्त आणि फक्त 1 ते 2 धावा होत्या तिकडे आता 6 धावा खर्च झाल्यात. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका न येता नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे.
दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजांना आता चुकी केली आहे आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सला जरूर झाला आहे. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 8च्या घरामध्ये 8 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ. आता चांगली सुरुवात झाली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स धामणगावची, हेच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं दुसऱ्या चेंडूवर धावा आल्या त्यानंतर कुठेतरी बेनिफिट धामणगाव टीम करिता देखील पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटनं चेंडूला मिड ऑन मध्ये खेळून काढताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रनआउटची संधी आणि आता फलंदाजाला देखील तंबूच्या असलेला जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता पहिला धक्का बसलाय टीम धामणगावला. महेश माली यांना जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. धावफलकाचा विचार केला तर धावफलक एकंदरीत 8च्या घरामध्ये आपण पाहत आहेत. 8 धावा धावफलकावर. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहत आहेत. अनिल भोईर आलेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. या षटकामध्ये अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहेत श्याम भोईर आहेत टीमचे कॅप्टन. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फटका चांगला आहे. ओव्हर्स द एक्स्ट्रा कव्हर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे कोणत्याही पद्धतीने चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये आता धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक बॅटरला जावं लागेल. इकडनं शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या आश्रयाला श्याम भोईर इज अ बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण पहिली इनिंग समाप्त होण्यापूर्वी 1 षटक 3 षटक समाप्त झाल्यानंतर या पहिली इनिंगची आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. एका बाजूने टीम आई गावदेवी आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूने सागर 11 गोरसई टीम. दोन्ही टीमने आपण रेडी राहायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुनील भोईर आलेत. या षटकातील अजून देखील शेवटच्या एका चेंडूचं येणं बाकी आहे. हा चेंडू फटका त्या ठिकाणी मात्र फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल जजमेंट. आता इकडनं झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला डगआउटच्या अस्त्रेला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. आणखीन एक बॅटर आता तंबूच्या अस्त्रेयाला. फलंदाज आल्या पावली परतीचा प्रवास करतायत. सुनील भोईर इज अ बॅक टू द डगआउट. आणि पहिल्याच्या षटकाची देखील इकडनं समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाखेरीज टीम धामणगावच्या धावसंख्या जर इकडनं आपण पाहिली तर धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 8. गडी गमावलेत ते म्हणजेच 3. आणि नवीन बॅटर जो पहिल्या क्रमांकावर रँक करतोय धावफलकामध्ये एकंदरीत जर विचार केला तर 520 धावांवर पहिल्या क्रमांकावर रँक करणारा बॅटर अर्थातच नितीन पाटील आला आहे. दामणगावचा सिक्सर किंग आता बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूने टीम पाहत आहे आपण गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव, दुसऱ्या बाजूने जय आंबे टेमगर पाडा. एक दमदार लढत. गोलंदाजी मार्क वळण आता दर्शन नाईक आलेत. दुसऱ्या षटकाकरिता आपण पाहतोय दर्शन नाईक या टीमचा एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि सध्याच्या घडीला ऑलराऊंडरची भूमिका देखील त्यांना स्पष्ट करावी लागेल, कारण समोर जर आपण पाहिले तर 2 चांगले बॅटर आहेत. एका बाजूने आपण पाहतायत अनिल भोईर आहेत तर दुसऱ्या बाजूने नितीन पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 4 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने मोठ्या स्कोअर पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव देखील करताना दिसेल या मॅच मध्ये. आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी आयोजित दमदार स्पर्धा आणि सध्याच्या घडीला ओरिजिनल 40+ नियमांतर्गत पार पडणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू फेस करत असताना शरीराचा वेध घेणारा चेंडू. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे दावे येत नाहीये. दरम्यान इकडनं डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज दर्शन नाईकनं. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स एक धाव पळून पूर्ण करतायत.
सिंगलच्या मदतीने धावफलक जे ते पुढे जात असताना आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9च्या घरामध्ये 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इकडनं प्रगतीपथावर येते म्हणजेच दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्क वर्ण दर्शन नाईक आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिला तर दामणगाव टीमचा सर्वोत्कृष्ट बॅटर अर्थातच नितीन पाटील. एक चांगली लढत या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आता गोलंदाजाच्या डोक्यावर हात गेलेत जरूर, कारण चेंडू ज्या पद्धतीने एष्ट्यांच्या वरून फ्लायओव्हर निघून गेलाय किंचित एष्ट्यांच्या इकडनं जर आपण पाहिला तर बेल्सच्या वरनं चेंडू ट्रिप होत असताना निघून गेलाय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका इकडनं मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. डबल डिजिट मध्ये आता धावफलक वाटचाल करताना दिसलंय. दोन्ही पंच थोडीफार चर्चा इकडनं करतायत. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते का पंच? काय घडलंय? येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसरे पंच आपल्या विनंती असणार आहे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतले जाते आपण पाहतायत. तिसरे पंच झाला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. तिसरे पंच चला ऑनफिल्ड पंच आपण चेक करायचं, कारण तिसरा पंच आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्या अनुषंगानं ऑनफिल्ड पंच त्या ठिकाणी लेग पंच आहेत ते आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेची आता जागा घेत आहेत. चला मॅच ऑन करायची आहे. हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. चेंडू निघून गेलाय. पंचांच्या बाजूने बोलतायत एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 रन ऑन द बोर्ड. हा चेंडू फुल टॉस आहे. स्टेट बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झालेत. तिसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जातीये. या 3 धावांच्या मदतीने धावफलक आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलंय. धावफलक 14च्या घरामध्ये. नितीन पाटीलने आता स्ट्राईक घेतली आहे. नितीन पाटीलला आता एअर स्ट्राईक करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी होती त्या अनुषंगाने बॅटिंग झाली नाहीये टीम दामणगावची. हा चेंडू स्टेट बॅटनं फटका दमदार आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय नितीन पाटीलनं. त्याचा ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा, षटकार. नितीन पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. आपण जर विचार केलं सामना इकडनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 20 धावा धावफलकावर लागले जात आहेत. धावफलक थोडंसं थांबल्या स्थितीमध्ये होतं. त्यानंतर आपण चर्चा केली की नितीन पाटील अजून शांत आहे. त्याच्या बॅटमधून हवे तसे स्ट्रोक येत नाहीये आणि त्यांनी त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवत असताना पवित्रा स्वीकारलाय आणि षटकार देखील इकडनं पेश केलंय. सिक्सरच्या मदतीने धावफलक आता 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरं षटक घेऊन इकडनं कोणत्या गोलंदाजावर आता जबाबदारी सोपवली जाईल, कारण तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक आणि नितीन पाटील सारखा ग्रेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने टीम दामणगाव देखील हेच अपेक्षा करते की इकडनं आता मोठे धावसंख्येकडे वाटचाल करावं टीमनं आणि त्या अनुषंगाने बॅटिंग इकडनं होताना दिसेल का? तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क वर्ण जर आपण पाहिलं तर गोलंदाज
तानाजी सज्ज झालेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये सामना करत असताना आपण पाहतायत अनिल भोईर, सूरज पाटील सारखा एक दमदार बॅटर देखील टीम दामणगावच्या खेम्यामध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट बॉल, फटका जबरदस्त, फाईन लेगचं क्षेत्र निवडले, चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडलेत आणि चेंडू डीप फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर निघून जातोय वेगानं, सीमा रेषा पार. या चेंडूवर आलाय हा चौकार, 4 धावा. स्ट्रोक जर इकडनं पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, त्यानंतर जागा बनवली आणि चेंडूला मागच्या दिशेनं शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार उचललाय बॅटरनं. कारण जसा चेंडू तसा इकडनं समाचार उचलत असताना चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम फलंदाज आपण पाहतायत अनिल भोईरनं केलंय. या मॅच मध्ये अनिलच्या बॅटमधनं धावा येत नव्हत्या हव्या तशा, परंतु इकडनं अनिलच्या बॅटमधनं आता चौकार आलाय. धावफलकाला इकडनं उभारी प्राप्त होतीये, धावफलक पुढे जात आहे, धावफलक 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. तानाजीच्या षटकाची सुरुवात चांगली केली आहे टीम दामणगावच्या बॅटर्सनं. नेक्स्ट बॉल बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी हारी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरा देखील घेण्याचा प्रयत्न परंतु नकारलंय. त्या ठिकाणी नकारलं गेले, फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफरक 25च्या घरामध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला नितीन आलाय. नेक्स्ट बॉल सोडून देत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने बोलतायत, पंचांचा डिसिजन आलाय. एक्स्ट्रा रनने धावफलक आता पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 26च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये जिकडे 3 फलंदाज बाद झाले, त्यानंतर दुसरं षटक सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर नितीन पाटीलनं त्या षटकाचे देखील अंत चांगल्या पद्धतीने केलं होतं. हा चेंडू इकडनं अपील जरूर केली जातीये आणि त्या ठिकाणी काय घडलंय, फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. पंचांचं बोट आकाशाकडे आणि नितीन पाटीलच्या पारीचा अंत. मोठा धक्का बसलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीमला. फलंदाज नितीन पाटील बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना योगेश भोईर यांना आपण पाहतायत. चांगली बॅटिंग योगेश भोईर देखील सातत्याने करताना दिसलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण पाहतायत टीम दामणगावचा योगेश भोईर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत फलंदाज अनिल भोईर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 प्रगती पथावर गोलंदाज तानाजीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरनं. 26 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. योगेश कुठे सोडणार आहे, फुल टॉस वर आता फुल टोल वसूल केलंय. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. आल्याबरोबर योगेशच्या बॅटमधनं बिग हिट, षटकार. जुने चेंडू नाहीयेत. पहिल्या मॅच मध्ये जर कोणत्याही ओव्हर मध्ये बॉल हरवला तर नवीन बॉल दिला जाईल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं दोन्ही टीम्स. पहिल्या मॅच मध्ये नाही, सर्व मॅच मध्ये जर या ठिकाणी जुना बॉल उपलब्ध नसला, जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कालच्या दिवसामध्ये देखील याच पद्धतीने आपण नियम पार पाडले आणि हा मैदान जर आपण पाहिला तर छोटा मैदान आणि सिक्सर नवीन बॉलवर देखील जातो, त्या अनुषंगाने बॉलचा काही प्रश्न नाहीये.
सिक्सरच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जात असताना जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 32-32च्या घरामध्ये योगेश भोईरनं सुरुवात चांगली केली आहे या षटकाची. आल्या बरोबर इकडनं सिक्सर ठोकलाय. हा चेंडू आता इकडनं योगेश निराश असणार आहे. स्वतःवर निराश आहे योगेश, कारण चेंडू जर पाहिला तर गती थोडीशी कमी होती. बॅट लवकर फिरली, त्यानंतर चेंडू निघून गेला. दरम्यान चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉलची सांगता होतीये. सिक्सर नंतर आता डॉट देखील टाकलाय गोलंदाजाने. चांगला कमबॅक. हा चेंडू मात्र फटका बसलाय. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. गोलंदाज स्वतः धावतोय. त्या ठिकाणी जज केलं जात आहे, परंतु झेल ड्रॉप झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलं गेलंय आणि त्या ठिकाणी काय घडलंय, तिसरी धाव घेत असताना आता बॅटरला इकडनं जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये आता धक्का बसलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स धामणगावला. फलंदाज अनिल भोईरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. तीन षटकांचा खेळ इकडनं संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतायत. 34 धावा धावफलकावर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. एका बाजूने टीम पाहायला मिळेल आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल सागर 11 गोरसई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही टीमचे कर्णधार, एका बाजूने गोरसई टीमचे कर्णधार, दुसऱ्या बाजूने निंबवली टीमचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. हे षटक समाप्त झाल्याबरोबर आपण टॉस करून घेणार आहोत दोन्ही टीम्स मध्ये. शेवटचं षटक हरी जोशी आलेत गोलंदाजी मार्क वर्ण. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू इकडनं जबरदस्त टाकलाय. चेंडू सरळ एष्ट्यांच्या वर्ण निघून जातोय. दरम्यान चेंडू आलाय इकडनं डॉट. हरीनं सुरुवात चांगली केली आहे षटकाची. डॉट बॉलने सुरुवात केली हरी जोशीनं. नेक्स्ट बॉल फुल टॉस. स्टेट बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू एका टप्प्यानं इकडनं निघून जाईल. सर्वात सेफ स्ट्रोक. सीमारेषा पार. आलाय फटका. धावा मिळतील 4. सीमारेषा पार. चौकार. या मॅच मध्ये जर इकडनं एकंदरीत विचार केला तर दामणगावला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण आपण विचार केला तर जय अंबे टेमगरपाडा टीम कडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग या षटकामध्ये करावी लागेल. नेक्स्ट बॉल. अडवा बॅटनं इकडनं फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने बोलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. धाव इकडनं अवांतर प्राप्त होती. अवांतरच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 39च्या घरामध्ये 39 रन. 39 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. वेग प्रचंड होतं या बॉल मध्ये. फलंदाजाला बीट करत असताना सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. तत्पूर्वी लेगबाईच्या स्वरूपामध्ये इकडनं एक धाव येते. पंचांचा इशारा आलाय. धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 40च्या घरामध्ये. या षटकातील जर एकंदरीत विचार केला तर अजून देखील इकडनं 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. योगेश भोईर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निशाणा साधलाय आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचांना त्या ठिकाणी रेफर केलंय. तिसरे पंच आपल्याला विनंती आपण यायचं या ठिकाणी. त्या ठिकाणी काय घडलंय एकंदरीत. येस, फलंदाज त्या ठिकाणी बाद असणार आहे. फलंदाज सूरज पाटीलला आता तंबूचा रस्ता इकडनं पकडावा लागला. डायरेक्ट हिट, डायरेक्ट निशाणा त्या ठिकाणी साधला गेला आणि सूरज पाटीलच्या पारीचा अंत. 40 धावा धावफलकावर. या षटकातील आता पहिल्या इनिंग मधल्या शेवटच्या 1 चेंडूचं येणं बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूनं टीम आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजे सागर 11 गोरसई.
आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. त्या ठिकाणी टॉस बॉक्स आहे, त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बॅटिंगसाठी विश्वनाथ माली आलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हरी जोशी गोलंदाजी मार्क वर्ण. हा चेंडू मात्र फेकलाय मिडल ऑफ द बॅट. केलंय का? आणि येस, टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर आणि हा आलाय सिक्सर. आम्ही हीच चर्चा करत होतो की विश्वनाथ माली एक चांगले बॅटर आहेत, परंतु त्यांना खूप जास्त मागे ठेवलंय, परंतु स्वतःचं काम पूर्ण केलंय. शेवटच्या बॉलवर सिक्सर ठोकलाय आणि पहिल्या इनिंगची इकडनं झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा बनवल्या जात आहेत, त्या म्हणजेच 46 आणि आव्हान जे ठेवलंय ते म्हणजेच 47चं. टीम जय अंबे टेमगर पाडाच्या समोर. चला जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. दोन टीमचे कॅप्टन, आपला विनंती आहे चला आपण त्वरित यायचंय. एका बाजूने टीम आई वज्रेश्वरी निंबवली आणि दुसऱ्या बाजूने सागर 11 गोरसई. चला दोन्ही टीमचे कर्णधार. गोरसई टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर निंबवली टीमचे कर्णधार. चला आपल्याला विनंती आपण त्वरित यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण जर लेट रिपोर्टिंग कराल तर आपल्याला पॅनलीचा सामना देखील करावा लागेल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. हा सामना समाप्त होण्यापूर्वी जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर आपल्याला षटकाची पेनल्टी लागू शकते, या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. एक टीम उपस्थित असेल तर दुसऱ्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. टीम निंबवली आणि टीम गोरसई. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूने टीम आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव, ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा बनवलेत 46 आणि 47चं टार्गेट आता समोर सेट केलंय टीम जय अंबे टेमगर पाडाच्या. आपण पाहतायत आपल्या समवेत आपले साथी समालोचक मोहनजी भोईर साहेब आपल्यामध्ये. मोहनजी भोईर सर आपल्या समवेत जोडले जातात. त्यांच्या मधुर वाणीतून आपण समालोचन ऐकूया पुढच्या इनिंग मध्ये. हॅलो हॅलो. हॅलो. सर्वांना सस्ने नमस्कार. आलेले सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं गावदेवी चषक 2026 मधून मनस्वी स्वागत. मित्र, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून दिग्गज संघामधून पहिला सामना आपण पाहतो. एका बाजूला गावदेवी धामणगाव तर जय अंबे टेमगर या दोन दिग्गज संघामधून पहिला सामना रंगतोय. दुसऱ्या सामन्याचं देखील टॉसच्या ठिकाणी केलं जातं. एका बाजूला ही वज्रेश्वरी निंबवली, विपक्ष सागर 11 गोरसई. चला दोन्ही संघाची कॅप्टन बोट टीम वेलकम घ्या प्लीज. हॅलो हॅलो. आणि बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतो एक पहिला सामना. एका बाजूला आई गावदेवी धामणगाव आणि जय अंबे टेमगर. प्रथम फलंदाजी करताना आपण गावदेवी धामणगाव संघाला पाहिलं. 4 षटकांच्या आधी धावा केल्या 47 46 धावा झाली. 47 धावांचा टार्गेट आहे. तर सलामी जोडी इन ॲक्शन मधून आपण पाहतोय. या 47 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी एक सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतंय. एका बाजूला पंडित तर दुसऱ्या बाजूला राजेश. सलामी गोलंदाज महेश माळी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून या बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम. मित्र, आपण पाहतोय अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. गावदेवी चषक 2026च्या स्पर्धेचा आगाज. गोलंदाज महेश माळी,
वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिले षटकातलोय. चला पंच, तुम्हाला देखील विनंती असेल, आपण वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त आणि फक्त एक 15 मिनिटाची अवधी आहे. पंडित आणि राजेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. तर सलामी गोलंदाज महेश माळी, संघाच्या वतीनं पहिले षटकातला गोलंदाज महेश. हलक्याच पावलांचा रडम घेतो, पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. पहिला चेंडू पेस करताना बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस म्हणतात. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाज पंडित याला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, टायमिंग फार महत्त्वाचं असतं, चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्पर्काट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डमधून थोडंसं क्षेत्ररक्षण अंगचाल झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित त्याच्या माध्यमातून केला, मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि याच दरम्यान एक धाम काढायची संधी प्राप्त झाली पंडित याला. एक धावेने स्वतःच आणि संघाचं आगमन ज्यानं ओपन केलं. धावसंख्या बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं, वैयक्तिक आणि सांघिक गोलंदाज महेश माळी. ब्लाइंड स्ट्रोक, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असेल तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, खाली क्षेत्र आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारच्या बाहेर, चौकार. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आई वज्रेश्वर आणि इंबवली आणि सागर इलविन गोरसई, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. खराब चेंडू उत्तम राज, जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सल्ला, चेंडू एक टप्प्याने सीमाच्या बाहेर गेला. या चौकान संघात धावसंख्या बिनबाद 5. ओव्हर क्रमांक पहिलं, विजयाचं लक्ष 47 धावांचं. गोलंदाज पुन्हा एकदा महेश माळी. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक होती. हलकासा प्रश्न पंचाने विचारला जातो, पंच मात्र संमत नाहीये. लेग बाईचा इशारा, 1 धावेचा निर्बाळ, धावसंख्या 6. बिनबाद 6. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल, जे अंबेक टेमघरपाडा संघाला तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे, आणि विजयाचं लक्ष फार मोठे आहे. 11 ते 12 धावांची गरज आहे प्रति ओव्हर मागे. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्पंज केला, अतिशय चांगला फटका, खराब चेंडू, उत्तम प्रार. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा करकट केला आणि चेंडू कव्हर क्षेत्र क्लिअर करणार, चौकार येतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद, धावसंख्या 10. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. चांगली सुरुवात आहे. बिनबाद 10. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 37 धावांची गरज. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद, धावसंख्या 10. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आणि ऑप्शन पाहून कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. गोलंदाज योगेश भोईर. योगेश भोईर हा देखील संघातील महत्त्वाचा गोलंदाज आहे, चांगला ट्रम्प कार्ड. संघाच्या वतीनं ओव्हर क्रमांक दुसरा हाताळतोय. ओरिजिनल 40+ अंतर्गत या स्पर्धेचं मित्र आपण आयोजन पाहतोय. गावदेवी चषक 2026 अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना देखील 2 दिग्गज संघामधून, एका बाजूला धामणगाव तर एका बाजूला टेमघरपाडा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. गोलंदाज योगेश. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज राजेश, मला वाटतं फलंदाज बाद झालेला आहे. हिट विकेट स्वरूपाने फलंदाज बाद झालेला आहे. स्वतःचं कुठेतरी आत्मदहन करतोय. येणारा फलंदाज एक दमदार आणि उत्तम दर्जाचा असेल. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, तानाजी.
बघा जे 30चं सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉस करत जा की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा विलंब आणि उशीर होणार नाही. बास्कटबॉल बॅटल मैदानाच्या मध्ये एंटर होतोय तानाजी. ओर क्रमांक 2 प्रगती पथावर आहे गोलंदाज योगेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. योगेश राईट आर्म. यास क्लिंग बॉल त्रिफलाची दांडी गोल. फलंदाज थोडासा शफल झाला तो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक मधल्या एसटीवरचा चेंडू होता आणि फलंदाजाला बीट करून चेंडू एसटीवर आदळतोय. आळ्या पावली फलंदाज माघारी जातोय. याला बोलतात दारावरचा पाहुणा. आला कधी ने गेला कधी. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंट्रो दर्शन. सलग दोन बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केल्यानंतर नामी संधी प्राप्त झाली योगेश याला. विकेट टेकर गोलंदाज ठरेल त्या स्पर्धेमधून. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केल्यानंतर नामी संधी गोलंदाजाला या स्पर्धेमधून विकेट साधण्याची. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय दर्शन. एक टेक्निकल बॅट्समन आहे अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज आहे दर्शन. मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन निंबवली आणि गोरसाई. निंबवली संघाचा कॅप्टन गोरसाई संघाचा कॅप्टन. चला आपण टॉससाठी स्टेजच्या वर यायचं आहे. स्टेजच्या वरती यायचं आहे. टॉस बॉक्स आमचा देखील त्याच ठिकाणी आहे. हॅलो आउट ऑफ द लेग स्टंप. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 षटकांना बीट करून चेंडू सेवाच्या बाहेर जाणार चौकार. खराब चेंडू उत्तम प्रकार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकी झाली. फुलेंचा चेंडूचा फलंदाज शफल झाला. ऑन साईडचा चांगला फटका त्याचा बॅटमधून सदला आणि चेंडू सरळ सीमारच्या बाहेर जाणार चौकाराला. या चौकारनं टेमघर संघाची टेमघर पाडा संघाची धावसंख्या होती ती 15. ओर क्रमांक 2 चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला. फलंदाज दर्शन याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. डॉट बॉल अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. फलंदाज थोडासा शफल झाला होता. पुढील मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट फळीमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जागेवर राहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. चेक. चला आपण नाणेफेक करून घेतो. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित. नाणेफेक कक्षामध्ये एका बाजूने टीम गोरसाईचे कर्णधार, दुसऱ्या बाजूने टीम निंबवलीचे कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित. आपण पाहतायत स्वर्गीय बालाराम बालू तरे. स्टॉस बॉक्स मध्ये आपण स्वर्गीय आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित सुनीलजी दिवेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्याचबरोबर आपल्या समवेत विकासजी नाईक साहेब उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचची नाणेफेक करून घेतोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. मॅच ऑन आहे. त्या अनुषंगाने फक्त आपण नाणेफेक करून घेणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज. निंबवली टीमचे कर्णधार आपण लवकर यायचे. या ठिकाणी हेड आणि टेल नाण्याच्या दोन्ही बाजूने आपण पाहतायत नाणेफेक केली जाते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. टॉस बॉक्स मध्ये कॉल कोणता कर्णधार करेल आपण पाहताय. निंबवली टीमचा कर्णधार कॉल करतोय. टेल असं कॉल आहे आणि या ठिकाणी हेड आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती असणारे आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ड्रिंक्स द्यायचे आहेत. ज्या आपण पाहतायत दोन्ही टीमच्या कर्णधार करिता आपल्याला एका ठिकाणी उपलब्ध झालेत. त्यानंतर आपण दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मानव कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकीचा कॉल जो तो जिंकलाय. गोरसाई टीम फक्त निर्णय कळवायचे. आपण लवकर कळवायचं प्लीज. आपल्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट दोन्ही संघांना.
आपण पाहताय जे ड्रिंक्स आहेत ते योगेशजी तरे साहेबांनी आपल्याला पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचं देखील मनापूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. माझे साथी समालोचक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्स, धन्यवाद हर्ष. अँड बॅक टू नाव क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडं. येणाऱ्या 11 चेंडू विजयासाठी 31ची गरज. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं झेल कार्य केलं जाते. महत्वाचं विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. तसंही क्रिकेटमधून ज्याला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, कॅच विन द मॅच. हॅलो, फलंदाज हरी, तुमच्यासाठी राखीव ओव्हर आहे. शेवटची अंतिम ओव्हर तुमच्यासाठी आहे. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. टेमघरपाडा संघाचा कॅप्टन. हरीसाठी शेवटची ओव्हर आहे. उपाध्यक्ष आहेत ना तुमचे तिथं. हॅलो, डिसिप्लिन इज डिसिप्लिन. जे नेम आहेत ते आपण ऍक्सेप्ट करा प्लीज. अध्यक्ष साहेब देखील मैदानामध्ये आहेत. उपाध्यक्ष मैदानामध्ये आहेत. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॅट्समन बॅटल पाठवा मैदानामध्ये. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय प्रदीप तरे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. प्रदीप भाऊ चला. पायाला मुंगे आले का? विजयापासून अजूनही 31 धाबा दूर आहे आणि उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 पाहिजे 10 मध्ये. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज विश्वनाथ माली. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. ऑन दी कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंगाला. चांगले क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून धाव मिळते फक्त आणि फक्त 1. या एका धावेने संघ धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17. सन्मान्य योगेश तुळशीराम गुळवे. सन्मान्य योगेशजी गुळवे 40+ फॉर्मचे उत्तम क्रिकेटर. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. जय नाईक आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुम्हा दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत.
चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानस मध्ये चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना होतो पंडित याला, आणि याचबरोबर स्टंपिंग केलं जात आहे. फलंदाज बाद होतोय पंडित. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संदीप पाटील. बॅट्समन न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संदीप पाटील. बघा संदीप पाटील याच्याकडे देखील चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संघाला देखील मोठ्या धावांची गरज आहे आणि त्या धावा संदीप पाटीलच्या बॅटमधून केल्या जातील का? गोलंदाज विश्वनाथ, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता. क्या बात आहे. बघा संदीप, तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. आपण जर षटकार मारता तर तुमच्यासाठी योगेश गुळवी यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी 500 कॅश प्राइज. क्या बात आहे. मला वाटतं योगेश भाऊना कॉन्फिडन्स आहे की मारतील. 1000 संदीप भाऊ. बघा प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे आणि योगेश गुळवी साहेबांना देखील कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की तुमच्या बॅटमधून षटकार येणार. सध्या नॉनस्ट्राईकला आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे. भरपूर धावा करायचे आहेत. संघ थोडासा बॅकफुटला आहे. 30 धावांची गरज आहे. येणारी 6 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल आहे. हा विजय थोडासा अवघड झालेला आहे टेमघर पडा संघासाठी. अंतिम ओव्हर होताना गोलंदाज सूरज. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. शॉर्ट फाईनला निश्चित थोडासा लँड झाला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज हॅलो. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय हरी. बॅटल संदीप पाटील, तुमच्यासाठी अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे. दिलीप मोरे चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो शॉट थर्डमॅनला. पास गालीमधून चांगले क्षेत्रक्षण, इनपुटमधून चांगले क्षेत्रक्षण, धाव मिळते फक्त आणि फक्त 1. या एक धावेने संघाची धावसंख्या बघा 1 आणि दुरी धावेने फक्त आणि फक्त आपण जे पराभवचं अंतर ते कमी करू शकता. आता बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला हरी एक संघातील सर्वात विस्फोट फलंदाज आहे. मात्र उर्वरित फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 27ची गरज आहे. पहिला चेंडू पेस करताना विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता हरियाला. अतिशय चांगला फटका, समोर खेळण्याचा प्रयत्न, 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्ड मधून. अंपायर चौकार आहे. ओके. डाऊन दी ग्राउंड
व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. चौकानं आपला अकाउंट ओपन करताना हरी विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका माझा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता नव्हता. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय एस्ट्यांच्या मागं. एकच धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. बघा संदीप भाऊ, तुम्हाला फार मोठी मेजबानी होती आज. हरकत नाहीये. हार्ड लक अँड गुड लक, गुड लक. महेश माळी अँड अदर्स टीम धामणगाव. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी सन्मानी महेशजी माळी साहेब यांच्याकडे देखील आम्हाला 5 रुपये कॅश प्राईज आर्थिक सहकार्य आलेले. त्यानंतर समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते जयत ज्ञानेश्वर नाईक यांच्याकडे देखील 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध झालेले. ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं अर्थात आयोजकांच्या वतीनं तुम्हाला दोन्ही मान्यवरांचं मनस्वी आभार. योगेश गुळी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आणि 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर. सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी नो डाऊट, ज्याच्या बॅटमधून उत्तम दर्जाची फलंदाजी आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी, अर्थात दोन्ही फॉर्मॅटमधून एक उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. विश्वनाथ या स्पर्धेचा ठरतोय मानवतेचा पुरस्काराचा मानकरी. चला आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या स्टेजवर या. हॅलो, चला ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण त्या संघाचा कॅप्टन आपण बिना विलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. हॅलो.